गोटूल हा शब्द आपण ऐकलेला असतो. त्याविषयी थोडीफार माहिती असते, पण पूर्ण माहिती नसते. उलट त्याविषयी गैरसमजच आपल्या मनात अधिक असतात. मित्रहो, मी प्रमोद मुनघाटे. चांगलं चुंगलं या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या निमित्त या एपिसोडमध्ये तुम्हाला आदिवासींच्या गोटूल या संस्थेविषयी मी माहिती देणार आहे. आपल्या देशामध्ये 450हून अधिक आदिवासी जमाती निवास करतात. सगळ्या जगात आदिवासी आहेत आणि महाराष्ट्रात 47 जमाती आहेत. आदिवासी बहुल जिल्हे कोणते आहेत याचा जर विचार केला तर पुणे, ठाणे, धुळे, नंदुरबार, विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ अशा अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक जमाती निवास करतात. पण गोटूलचा संबंध जो येतो तो गोंड माडिया या जमातीशी येतो. ही जमात भारतामध्ये कुठे राहत असेल तर ती गोंडवन नावाचा जो प्रदेश आहे, म्हणजे मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा पूर्व विदर्भाचा जो भाग आहे त्याला गोंडवन असं संबोधलं जातं, ज्यामध्ये बस्तर किंवा अबुजमाड यांचा सुद्धा थोडाफार संबंध येतो. अनेक इंग्रजी संशोधकांनी या परिसरामध्ये 100-150 वर्षांच्या आधी निवास केलेला आहे. आदिवासींची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी गोटूल या संस्थेविषयी भरपूर लिहून ठेवलेलं आहे. अलीकडेच नरेंद्र नावाचे एक लेखक आहेत, इंग्रजी संशोधक. ते अबुजमाडला 1980 पासून काही वर्ष राहिले आणि तेथील गोटूलविषयी त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे. गोटूलमध्ये तरुण आदिवासींची जी मुलं मुली आहेत ही रात्री निवास करतात आणि प्रत्येक आदिवासी गावामध्ये एक गोटूल असतं. बांबूची झोपडी असते तसं स्वरूप असतं, किंवा ज्या भागात सागवान अधिक आहे सागवानाचीच पूर्ण ती बनलेली असते. आणि मुलं मुली वयात आली की रात्री ते आपल्या घरी राहत नाहीत, तर ते गोटूलमध्ये जातात. नरेंद्र यांनी त्यांच्या अबुजमाळ या पुस्तकामध्ये त्याचं फार सुरेख वर्णन केलेलं आहे की मोतीयारी हे एका आदिवासी मुलीचं नाव आणि चेलिक हे मुलाचं नाव. ही मोतीयारी आणि चेलिक सायंकाळ होताच गोटूलच्या परिसरात कसं प्रवेश करतात. आकाशातली चांदणं ते बघत असतात, चंद्र पाहत असतात. मोतीयारी त्याची केशभूषा करून देते. काही वेळाने ते गोटूलमध्ये प्रवेश करतात. इतर जी तरुण मुलं मुली असतात ते सुद्धा प्रवेश करतात आणि ही मुलं मुली एकमेकांना समजून घेतात. सर्वार्थाने मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक संदर्भात सुद्धा त्यांना जणू काही एक प्रकारचं शिक्षण या गोटूलमध्ये मिळत असतं असे शास्त्रज्ञ सांगतात. अर्थात अशा प्रकारच्या गोटूलची अवस्था आज आपल्याला दिसत नाही. त्यात बदल झालेला आहे. याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण झालं आणि व्यापारी, राजकीय नेते, शासकीय अधिकारी हे आदिवासींपर्यंत पोचले. तिथे त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि गोटूलसारखी संस्था ही आता आपल्याला त्या स्वरूपात राहिलेली दिसत नाही. पण मला एक असं वैशिष्ट्यपूर्ण एक बाजू या गोटूलबद्दल वाटते की आपण ज्यांना पुढारलेलं समजतो, विकसित समजतो, अशा समाजामध्ये तरुणांच्या संबंधामध्ये बरेच प्रश्न निर्माण होतात. विनयभंग, बलात्कार यांच्या मागे मुलांना, विशेषतः तरुण मुलांना मुलींबद्दल जे आकर्षण वाटतं आणि त्यांना स्त्रियांच्या किंवा महिलांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक ठेवणीबद्दल माहिती नसते. याचं कारण त्यांचा संपर्क आलेला नसतो. तशी कोणतीही व्यवस्था विकसित समाजात आपल्याला दिसत नाही. अलीकडच्या काळामध्ये, सोशल मीडियाच्या काळामध्ये आपण पाहतो की तरुणी एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांना समजून घेण्याचा अनेक पद्धतीने प्रयत्न करतात. ते महाविद्यालय असतील किंवा आणखी अनेक
अशा संस्था आहेत की उपलब्ध आहेत. पण एकेकाळी मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये तरुण मुलं मुली यांना एकत्र येण्याची संधी मिळत नसे. अशा काळामध्ये ज्यांना आपण आदिम संस्कृती म्हणतो, जे दऱ्याखोऱ्यामध्ये दाट अरण्यामध्ये राहतात, त्या संस्कृती मात्र गोटूल अशी संस्था आहे की मुलांना एकत्र येण्याची संधी मिळते. आणि त्याबद्दल सांगण्यासारखं पुष्कळ आहे. म्हणजे तिथं काही सामूहिक कामक्रीडा चालते अशातला भाग नाही आहे. कारण गोटूलविषयी अनेक गैरसमजसुद्धा पसरवण्यात आलेले होते. आदिवासींमध्ये जे स्त्री पुरुष संबंध आहेत हे विकसित समाजातील स्त्री पुरुषांपेक्षा फार उदारमतवादी असतात आपल्याला असं दिसतं. विवाहाच्या आधी ते एकत्र राहतात आणि जेव्हा ते तरुण होतात, जेव्हा त्यांचं लग्न होतं, तेव्हा त्यांना गोटूलमध्ये राहता येत नाही आणि मग त्यांना गोटूल सोडावं लागतं. तोपर्यंत त्यांना आपला जोडीदार निवडण्याची संधी मिळते. आणि अनेक तरुण, अनेक तरुणी तारुण्याच्या त्या कालखंडामध्ये गोटूलमध्ये राहतात. तिथं नाचतात, गाणी म्हणतात, अनेक प्रकारचे कलाप्रकार एकमेकांकडून शिकतात. म्हणजे ज्याला आपण सामाजिकरण म्हणतो किंवा अवतीभोवतीच्या भौगोलिक परिस्थितीचा, सामाजिक परिस्थितीचा जो परिचय आहे तो त्यांना स्वतंत्रपणे गोटूल या संस्थेमधून होत असतो. त्यामुळे ज्या ज्या शास्त्रज्ञांनी गोटूलबद्दल लिहिलेलं आहे, गोटूलचं हे महत्त्व त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशा प्रकारची कोणतीही संस्था आपल्याला विकसित समाजामध्ये दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. गोटूलबद्दलची एक विशिष्ट महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो अलीकडच्या काळात घडलेली, की गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानोरा तालुका आहे आणि तिथे मेंढालेखा नावाचे एक गाव आहे. एकदा काय झालं की त्या गावातील गोटूल हे जुनं झालं किंवा एक प्रकार ते बंदच झालेलं होतं. तेथील लोकांनी असं ठरवलं की आपल्याला आपल्या गावात नवीन गोटूल बनवायचं आहे. आणि त्या आदिवासींनी ते अतिशय लहानसं गाव, 400-450 वस्तीचं गाव, 70-80 घरं त्या गावामध्ये असं ते गाव, आणि आपल्या गावाशेजारच्या जंगलात जाऊन त्यांनी सागवानाची झाडं तोडली आणि गोटूल बनवण्यासाठी आणली. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये वन खातं आहे आणि कायद्यानुसार ही जंगलतोड म्हणजे गुन्हा आहे. वन खात्याने तिथे धाड टाकली आणि ते जप्त केलं. मग त्या गावातील लोकांची सभा भरली की हे गाव आपलं आहे, गावभोवतीचं जंगल आपलं आहे. शासनाचं वन खातं कधी निर्माण झालं? तर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून. केंद्र सरकारचं वन खातं निर्माण कधी झालं? तर ते देशाच्या स्वातंत्र्यापासून. त्यापूर्वी इंग्रजांचं राज्य होतं, त्यांनी वनव्यवस्थापन निर्माण केलं. पण आपण तर या भूमीचे आदिम निवासी आहोत आणि आपण या जंगलाचा अशा प्रकारे कधीही व्यापारी तत्वावर वापर केलेला नाही आहे. आपल्याला हवं तेवढं आपण आणतो आणि तेवढाच जंगलाचा वापर करतो. आदिवासी जणू काही हे त्या जंगलाचा एक भाग आहेत अशा पद्धतीने राहतात. इतर व्यापाऱ्यांनी जंगलाचा व्यापारासाठी त्याचं शोषण केलं, पण आदिवासी हे मात्र त्यांच्या अवतीभोवतीच्या जंगलात एक प्रकारे पशुपक्षी राहतात. त्याचप्रमाणे आदिवासीसुद्धा आनंदाने तिथे जगतात. आणि मग आसपासच्या गावातल्या लोकांशी चर्चा केली. 12 गावातल्या लोकांनी असं ठरवलं, त्यांच्या ग्रामसभांनी असा निर्णय घेतला की आपण एकाच दिवशी जंगलात जायचं आणि 12 गावांमध्ये गोटूल तयार करायचे, पाहूया काय करतात. त्यानंतर जेव्हा ही गोष्ट माहिती झाली वन खात्याला, पोलीस फाटा मोठा आला तिथं आणि त्यांनी या 12 गावातल्या लोकांना अटक करण्याचा प्रयत्न केला. शेकडो आदिवासी होते, त्यांनी चिपको आंदोलन केलं. त्यापूर्वी त्या गावांमध्ये ग्रामसभेची एक मोठी चळवळ राबवली गेली. आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या प्रेरणेने ग्रामसभा आणि लोकांचे हक्क यासाठी एक मोठं आंदोलन राबवलं गेलं. आणि त्या भागामध्ये देवाजी तोफा
आणि मोहन हिराबाई हिरालाल यांनी गेली 25 वर्ष ग्रामसभेच्या अधिकारासाठी मोठा लढा दिला होता. गावाच्या भोवती जे काही जंगल आहे ते आदिवासींचाच त्यावर हक्क आहे, त्याला निस्तार हक्क म्हणतात, हे त्यांनी कोर्टात पटवून दिलं आणि कोर्टाला ते मान्य करावं लागलं. वनहक्क ही जी एक कायद्याने मान्य केलेली गोष्ट आहे, वनहक्क या मेंढालेखा गावाला मिळालं. देशात पहिल्यांदा त्या काळातील केंद्रीय पर्यावरण मंत्री जे होते ते त्या गावात जाऊन त्यांना वनहक्काचं प्रमाणपत्र दिलं होतं आणि मेंढालेखा गावातील लोकांना त्यांच्या अवतीभोवतीच्या जंगलावरती हक्क प्रस्थापित करता आला. तोपर्यंत त्या भागातील सागवान असेल किंवा बांबू असेल याची विक्री शासनातर्फे केली जात असे, पण आता या वनोपजाची विक्री त्या गावातील ग्रामसभा करते. हे ग्रामसभेची ताकद आहे आणि त्यामागे गांधी आणि विनोबा यांचा तत्वविचार आहे. तर झालं असं गोटूलच्या संदर्भात की शेकडो आदिवासी आणि हजारो पोलीस फाटा त्या ठिकाणी जमा झाला, पण त्या पोलिसांना शेवटी माघार घ्यावी लागली आणि त्या 12 गावांनी आपापल्या गावामध्ये गोटूल तयार केलं. हे सगळं घडत असताना असं लक्षात आलं की ग्रामसभेने अधिकार दिलेले आहेत, पण गोटूल ही जी संस्था आहे ही संस्था आदिवासींच्या जीवनामध्ये केंद्रस्थानी आहे. तिथे केवळ तरुण मुलं मुली रात्री एकत्र येतात एवढाच भाग नाही, तर आदिवासींची जी काही मूल्यनिष्ठा आहे सामाजिक जीवनाबद्दल, निसर्गाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी जी आहे, स्त्री पुरुष संबंधाकडे पाहण्याची त्यांची जी दृष्टी आहे ती इतकी मौलिक आहे आणि महत्त्वाची आहे की जगभरच्या पर्यावरणवाद्यांना, समाजशास्त्रज्ञांना ती महत्त्वाची वाटते. एका बाजूला आपले राजकीय नेते असं म्हणतात की आदिवासी हे मागासलेले आहेत आणि आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला जे मुख्य प्रवाहात आहेत असं समजतात अशा पुढारलेल्या समूहांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न आहेत, बेकारीचे प्रश्न आहेत, स्त्री पुरुष संबंधाचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आदिवासींच्या संस्कृतीमध्ये दिसतात आणि त्याचं केंद्र गोटूल हे आहे. आणि मेंढालेखा या गावामध्ये गोटूल बांधण्यावरून ही एक प्रकारची मोठी क्रांती झाली. चिपको आंदोलन केलं आणि त्यातून आदिवासींना आपल्या स्वतःच्या हक्काचं रक्षण करता आलं. तर मित्रहो, गोटूल हे असं एक अद्भुत रहस्यमय अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये आदिवासींच्या एकूण जगण्याचं सार आपल्याला म्हणता येईल ते त्या ठिकाणी दिसतं. हा एपिसोड कसा वाटला ते तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.